जो खरा गरजू आहे त्याला त्या ठिकाणी कर्जमाफी मिळाली पाहिजे. कर्जमाफीच्या संदर्भातही आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही समिती तयार केलेली आहे, त्याचा अहवाल अपेक्षित आहे. आणि आम्ही सध्या राज्यामध्ये जी काही चर्चा सुरू आहे तर ती सर्वाधिक चर्चा जी काय आहे तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आणि लाडक्या बहिणीच्या संदर्भात सातत्यानं वेगवेगळ्या बातम्या येत असतात. आणि मग या बातम्यांच्या अनुषंगाने बऱ्याचदा आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की याबाबतचं नेमकं खरं काय खोटं काय. सध्या विधिमंडळाचं अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि परंपरेप्रमाणे गेल्या काही वर्षांमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करत होते. मात्र यावर्षी पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या जागी हा अर्थसंकल्प सादर केला. आणि हा अर्थसंकल्प सादर करत असताना त्यांनी जे काही निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा करू, त्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊ, आणि मग ही कर्जमाफी देत असताना किंवा कोरा करण्याचा संकल्प सांगत असताना निवडणुकीनंतर हे सरकार नेमकं शेतकऱ्यांना, बहिणींना आणि सर्वसामान्यांना विसरून गेलं, याचा प्रचिती तुम्ही आम्ही अनेकांनी घेतलेली आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये याच्या विरोधात गोंधळ गदारोळ माजत असताना बच्चू कडू यांचं जे काही आंदोलन होतं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संबंधाने, तर ते आंदोलन पूर्णपणे महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर लक्षवेधी ठरलं. आणि अशा स्थितीमध्ये मग बच्चू कडू यांना सुद्धा काही तत्वाकडून, घटकांकडून बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. जे काही शेतकरी नेते असतील रविकांत तुपकर सारखे, तर यांना सुद्धा त्या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. जसं की विदेशी विद्यापीठामध्ये शिकलेले जे काही राहुल गांधी आहेत, तर यांना पप्पू किंवा सातत्यानं सोशल मीडियावरून, माध्यमावरून वेडं ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि त्याचे जे काही आपल्याला कुठला विचार करायचा, सारासार कुठली गोष्ट स्वीकारायची नाही स्वीकारायची हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. मात्र त्याचे चांगले वाईट जे काही परिणाम समोर येत असतात तर ते परिणाम तुम्ही आम्ही भोगत असतो. आणि मग तुमचं आमचं कुठंतरी शोषण होतं, गुलामीचा पडदा मग काही केल्या हटत नाही, अशी ही स्थिती आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नावाने मुख्यमंत्र्यांनी जी काही कर्जमाफीची शेतकऱ्यांसाठी 2 लाखापर्यंतची जी काही घोषणा केलेली आहे, तर त्याच्यामध्ये पात्रता आणि निकष ठरवत असताना सरकारने जे काही मोगमपणे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये 30 सप्टेंबर 2025 रोजी जे शेतकरी थकीत आहेत तर त्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ दिला जाईल. आता हे निकष आणि नियम हे जर सरळ सरळ असले आणि साधे असले किंवा सर्वसामान्यांना समजतील असे असतील तर जे त्याच्यामध्ये पात्र ठरतील त्यांना नक्कीच लाभ मिळेल, लाभ मिळायला काही हरकत नसावी. मात्र जी लोक पात्रही आहेत आणि जी हकदारही आहेत किंवा ज्यांना तसे त्या कर्जमाफी मिळवण्याचे अधिकार आहेत, तर अशी लोक सुद्धा जाणीवपूर्वक त्याच्यातून अपात्र ठरवण्याचा प्रयत्न सरकार हे करत असतं. कुठलीही योजना राबवत असताना किंवा एखाद्या योजनेची घोषणा झाल्याच्या नंतर ती सर्वसामान्यापर्यंत पोहोचूच नाही, असा संकल्प किंवा अशी आधी पूजापाठ सरकारने केलेले असतात आणि त्या दृष्टीने त्याची अंमलबजावणी होत असते. याचा अनुभव तुम्हाला आम्हाला अनेक वेळा आलेला आहे. तत्वता सारखे शब्द घालायचे, केवायसी करा, हे करा, ते करा, असं करा, काखतलं काढायचं, बाजारात मांडायचं. आणि मग याच्यामध्ये काल जागतिक महिला दिवस साजरा झाला आणि त्या निमित्ताने सगळीकडे महिलांच्या कर्तृत्वाबद्दल महिलांना जगभरामध्ये शुभेच्छा दिल्या जात असताना याच सरकारनं आमच्या महिला भगिनींना सुद्धा की ज्यांच्या नावावर सातबारा आहे, शेती आहे, तर अशांना यापूर्वी रात्री 12-12 वाजेपर्यंत सेतू केंद्रावर उभं ठाकवण्याचं पाप या सरकारनं केलेलं आहे. मग ते पाप आहे पुण्य आहे हे सांगता येणार नाही, माहित नाही, परंतु हा कृतज्ञपणा सरकारी व्यवस्थेनं केलेला आहे असं म्हणायला हरकत नसावी. आणि आताही तेच होतं आहे की सरकारने जी काही घोषणा केली तर त्याच्यात पुन्हा तत्वता, निकष, नियम असे काहीतरी गोंधळात टाकणारे शब्द घातले जातील. हे चालत नाही, ते चालत नाही. याचं एक छोटस जर उदाहरण द्यायचं झालं तर अगदी लाडक्या बहिणीची जी काही घोषणा झाली तर जून 2024 पासून ही योजना लागू झाली. 14 ऑगस्ट 2024
2024ला ज्या वेळेस लाडक्या बहिणीच्या खात्याला हे पैसे जमा झाले, पहिल्या टप्प्याचे, 2 टप्प्यामध्ये त्याचं वितरण होणार होतं, 3 महिन्याचे 5 महिन्याचे जे काही जमा झाले, तर त्यावेळेस गरज आणि कारण नसताना जी काही बँका आहेत तर बँकांची खाती होल्ड, डॉरमॅट, इनऑपरेटिव्ह अशा वर्गवारीमध्ये जाणीवपूर्वक घालण्यात आली. आणि मग त्यावेळेस नेमका शेतातला निंदनाचा आणि पीक काढणीचा हंगाम सुरू असताना, घरातली कामं पडलेली असताना या महिलांना त्या बँकेसमोर रांगा लावाव्या लागल्या. तिथंही बँकांनी या महिलांची इतकी अडवणूक केली की जे काही केवायसीचे टेबल्स आहेत तर ते 2 वाजेपर्यंत चालतात, आज आमचा कर्मचारीच हजर नाही, आज हेच आहे. आणि ऐनवेळी बोर्ड लावले जायचे की गावखेड्यातून 15 किलोमीटरवरून 20 किलोमीटरवरून महिला त्या ठिकाणी यायची आणि त्या ठिकाणी त्या दरवाज्यावर तिला बोर्ड दिसायचा एक छोट्याशा कागदावर लिहिलेला की आज ई केवायसी किंवा केवायसी बंद आहे. म्हणजे हे असे फक्त तुमची आमची क्रय शक्ती कुठेतरी नष्ट करायची, तुमचा श्रम, वेळ, बुद्धी, पैसा, कौशल्य ह्या गोष्टी फक्त याच्यातून तुमच्या वाया घालायच्या, जिरवायच्या आणि लोकांना फक्त या त्या कामात गुंतवायचं. तर असं हे सरकारचं धोरण असतं. आणि लाडक्या बहिणीच्या बाबतीत तेही ती 14 ऑगस्टची केवायसी पूर्ण झाल्याच्या नंतर त्याच्यानंतर सातत्यानं बँकेच्या चक्रा मारा, त्या बहिणींना हेच मेळ लागत नव्हता की त्यांना डीबीटी अंतर्गत पैसे गेले, पण ते नेमके कुठं गेले, मग ते पैसे निघू लागले कुठं, एअरटेल, फिनो, इक्विटास अशा कुठल्या तरी वेगवेगळ्या बँकांच्या, की ज्यांनी कधी बापजन्मी त्या बँकांचं नावही ऐकलं नाही, कधीतरी गरजासाठी ते खातं काढलं होतं, तर त्या खात्याला ते पैसे गेले. आणि 1760 कागद देऊनही बऱ्याच महिलांनी काही राष्ट्रीयकृत बँकांची खाती दिली तर त्याच्यात ते जाऊन पाहणी करत जर ते पैसे दिसत नसत, मग कोणी सांगायचं केवायसी करा, हा वलांडा करा, त्या वाऱ्या करा, 4 लिंब टाका, असे उपवास व्रत करू करू आमच्या महिला परेशान करून टाकल्या या लोकांनी. आणि त्याच्यानंतर पुन्हा सप्टेंबर 2025 मध्ये 18 सप्टेंबरला पुन्हा एक फतवा काढला की लाडक्या बहिणींना ई केवायसी करणं बंधनकारक आहे आणि याच्यात बोगस बहिणी शोधायच्या. काय दिवे लावले, सरकारने स्वतःच्या छातीवर हात ठेवून सांगितलं पाहिजे की लाडक्या बहिणी नेमक्या बोगसपणा कसा शोधला, की आधार आणि मोबाईल हे लिंक आहे का नाही, फक्त याची तुम्ही पडताळणी केली, बाकी तुम्ही बोगस बहिणी वगैरे काही शोधल्या नाही. बोगस बहिणी नाही येतात किंवा बोगस लाभार्थी नाहीये, तर इथलं हे सिस्टम बोगस आहे, हे असं आम्ही ठामपणाने सांगतो या ठिकाणी. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.